आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नाव चिमादेवराणी असं होतं. त्या राजाला एक शत्रू होता. त्याचं नाव नंदनबनेश्वर असं होतं. तो क्षणी उडे, क्षणी बुडे. क्षणात आताळी जाई तर क्षणात पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोक बोलावले. नंदनबनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरात एक म्हातारी व तिचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई, आई मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, बाबा तू गरिबाचा पोर, 4 पावलं जा आणि झाडाच्या आड वाळली भाकर खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून पुढे गेला. म्हातारीनं भाकर दिलेली खाल्ली व पुढं निघाला. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना नंदनबनेश्वर काही सापडला नाही. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं फार रात्र झाली. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढं मध्यरात्री काय झालं, नागकन्या देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा करू लागल्या. पोरानं विचारलं, बाई, बाई ह्यानं काय होतं? त्यांनी सांगितलं, पडलं जडलं सापडतं, मनी चिंतलं कार्य होतं. इतकं बोलल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस उत्तर पूजा केली. जशी पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरात जाती जागती झाली, तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसा ह्यानेही मागितला. तसा देवीनं दिला. राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधील. नवलवाट नाव ठेवील, तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे सुटली, परसात आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता, त्यानं ह्याला मारलं असेल, असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावून धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला. त्यानं राजाला विचारलं, राजा, आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलावलं? राजा म्हणाला, भिवू नको, माझा वैरी नंदनबनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात, याचं कारण ते सांग. पोर म्हणाला, राजा, राजा मी मारला नाही, पण तो देवीच्या वरानं मेला. राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कुठं भेटलास? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो, त्यांच्या पुढे थोडासा गेलो. शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या आणि देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढं मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मीमाय जाती जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भंडार मिळेल, माडीशी माडी बांधशील, नवलवाट नाव ठेवील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तरपूजा केली. त्यातून घरी आलो. तो तुझं बोलावणं आलं. राजानं हकीकत ऐकली. आनंदी आनंद झाला. पोराला अर्ध राज्य दिलं, अर्ध भंडार दिलं, माडीशी माडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं वागू लागला.
ही बातमी आवडत्या राणीला समजली. तिनं नवलवाटाला बोलावून धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं. नवलवाटानं तातू दाखविला. तिला सांगितलं, अश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल. त्या दिवशी 16 सुतांचा तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा, 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. ज्याला हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्थीला करावी. याप्रमाणे दर अश्विन मासी करावं, असा तिनं वसा समजून घेतला. आपले हे व्रत पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झालं, राजा राणीच्या महाली आला. सारेपाट खेळू लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हे काय म्हणून विचारलं. राणीनं तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरी हारे बहू, दोरे बहू, काकणं बहू, बळाचे कळाचे बहू. व्रताचं सूत तोडून टाक, मला ह्याची गरज नाही. पुढं रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासींनी तो तातू नवलवाटाला दिला. त्याला राणीचा फार राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला. त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. हा म्हणाला, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. तिनं सांगितलं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा तातू तिच्या हवाली केला. वसा सांगितला. पुढं अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाटमाधवराणीचे महाली गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे की नाही हे पाहू लागली. तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती पाटमाधवराणीला म्हणू लागली, अगं अगं पाटमाधवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? राणीने उत्तर दिलं, आज माझ्या घरी काही नाही. तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली, अगं अगं ये पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणीला देशीला तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणीनं उत्तर दिलं, म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही. तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाटमाधवराणीला हाक मारली, अगं पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणी म्हणाली, म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिने शाप दिला. तो काय दिला, सवतीच्या नाहनी डाराडुरी करीत असशील. अर्ध आंग बेडकाचं, अर्ध आंग मनुष्याचं, अशी होऊन पडशील. इतकं राणीने ऐकलं. खदखदा हसली. पुढं म्हातारी निघून गेली. ती चिमादेवराणीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं. दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिनं चिमादेवराणीला विचारलं, अगं अगं चिमादेवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, कशानं ओळखावी, कशानं जाणावी? तो ती सकाळी कुंवारीण झाली, दुपारी सवाशीण झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. अशा तिन्ही कळा तिला पालटून दाखविल्या. नंतर राणीनं तिला घरात बोलवलं. नाहू माखू घातलं. पितांबर नेसायला दिलं. चौरंग बसावयास दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघजण घागरी फुंकू लागली. तसा घागरीचा आवाज राजाचे कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हाक मारली, नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो, तर तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महाली
आले, पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली, राजाचा हात धरला, मंदिरात घेऊन गेली. सारीपाटा खेळू लागले. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस लक्ष्मीमाय कोल्हापुरात जाती जागती झाली. तशी राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ? राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नाहनी डाराडोरी करील. अर्धे अंग बेडकाचं, अर्धे अंग मनुष्याचं अशी होऊन पडेल. तशी चिमादेवराणीनं तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये. तसं देवीनं सांगितलं की राजा तिला 12 वर्ष वनात तरी धाडील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजानं तिला रथात घातलं, वाड्यासमोर घेऊन आला. पटमाधवराणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे. तिला तू सामोरी ये. तशी ती फाटकं तुटकं नेसली, घाणेरडी चोळी अंगात घातली, केस मोकळे सोडले, कपाळी मळवट भरला. जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढं आली. तो राजानं विचारलं, ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे की खेत आहे? शिपायांनी सांगितलं, भूत नाही, खेत नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका. असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाटमाधवराणीला रानात नेलं. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली. तसं शिपायांनी सांगितलं, बाई बाई रडू नको, आम्ही तुझ्या हातचं खाल्लेलं प्याल्लेलं आहे. आमच्यानं काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो. पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको. असं म्हणाले. राणीला तिथं सोडून दिलं. आपण निघून नगरात आले. नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली. पहिल्यानं कुंभाराचे आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते, परंतु एकही कळस उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आला आहे? तोही सापडली. त्यांनी तिला हाकून पिटून लावलं. पुढं ती कांसाराच्या आळीत गेली. तो तिथं नव्या राणीला नवा चुडा करीत होते, पण एकही चुडा उतरेना. तेव्हा चौकशी केली, नवं माणूस कोण आला आहे? तेव्हा ती सापडली. लोकांनी तिला हाकलून दिलं. तिथून निघाली. तो सोनाराच्या आळीत आली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते. तो एकही दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आला आहे? तेव्हा ही सापडली. त्यांनी तिला हाकलून दिलं. तिथून निघाली. साड्यांच्या आळीत गेली. तो तिथं नव्या राणीसाठी नवा साडा विणत होते, पण एकही साडा उतरेना. मग त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आला आहे? इकडे तिकडे पाहू लागले. तो ही सापडली. मग तिला तेथून हाकून पिटून लावलं. पुढं ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषींची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली. तो ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सारवण करी, पूजेचं मांडून ठेवी. अशी तिनं 12 वर्षे सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले व म्हणाले, इथं झाड सारवण कोण करतं त्यानं माझ्यासमोर यावं. तशी ती ऋषींच्या पुढं आली. नमस्कार केला. ऋषींनी झाड सारवणचं कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली. ऋषींनी पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. मग ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करविली. रात्री घागरी फुंकविल्या. पहाटे महालक्ष्मीमाय कोल्हापुरात जाती जागती झाली. तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली होती. देवी उशाप दिला, ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची ओटी ठेव, फराळाची तयारी कर.
कापुरी विडा ठेव, वाळ्यांचा पंखा ठेव, त्या सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल. तहानलेला असेल त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. ते ही सगळी तयारी पाहतील, राजाला जाऊन सांगतील, नंतर राजा इथं येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली, स्वस्त बसून विश्रांती घेतली, नंतर पाय धुतले, पोटभर फराळ केला, पाणी प्याला, कापुरी विडा खाल्ला, आत्मा थंड झाला. पुढं राजानं शिपायांना विचारलं, इथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, ह्या सगळ्याला पाट माधवराणीच्या हाताचा वास कसा आला? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्याल्लं, आमच्यानं काही तिला मारवलं नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. राजा म्हणाला, असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध करा. शिपाई निघाले, ऋषींच्या गुंफा पाहिल्या, तिथं ती सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं. राजा उठला, ऋषींच्या गुंफेत गेला. त्यांचं दर्शन घेतलं, ऋषींनी ओळखलं, त्याला सगळी हकीकत सांगितली, पुष्कळचा बोध केला, राणीला नमस्कार करायला सांगितलं. नंतर तिला राजाच्या हवाली केलं. तसा उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला. ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढे राजानं तिला रथात घातलं, आपल्या नगरीत घेऊन आला. बाहेर रथ उभा केला, राणीला निरोप पाठविला. राजा पाट माधवराणीला घेऊन येतो आहे, त्याला तू सामोरी ये. तशी राणी न्हाली, माखली, पितांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकार घातले, नगराच्या नारीबरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली. राजानं विचारलं, वाजत गाजत कोण येत आहे, नागकन्या की देवकन्या? तसं शिपायांनी सांगितलं, नागकन्या नाही, देवकन्या नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. तेव्हा राजा पाट माधवराणीला म्हणाला, तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजानं चिमादेवराणीला उचलून रथात घेतलं आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला आणि सुखानं रामराज्य करू लागला. जशी पाट माधवराणीवर महालक्ष्मी माय कोपली, तशी तुम्हा आम्हावर न कोपो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो. श्री महालक्ष्मी देवे नमः.